नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे आपलं नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. आज आपण चाललोय रायगड किल्ल्याला भेट देण्यासाठी. आज आपल्यासोबत आहे अद्वैत. त्यांनी लास्ट टाइम आपल्याला टांग दिली होती. रायगड किल्ला कल्याणवरून अराउंड 166 किलोमीटर आहे. 3.5 पावणे 4 तास दाखवत आहेत. बघू आता आपल्याला किती वेळ लागतो. आपण मध्ये मध्ये ब्रेक घेतच निघणार आहे. बघू, लेट्स गो. आपण इथे नाश्ता केलाय. आपला रेग्युलर स्पॉटला नाश्ता करायला थांबलो होतो. इथून निघतोय. थोडं लेट झालंय आपल्याला, म्हणजे 6 वाजलेत अजून. आपण इथून पलावा सिटीवरनंच निघालोय. तो कवर करू आपण, तसं काय नाही आहे. ते थोडंसं माईकचं टेस्टिंग वगैरे चालू होतं ना, त्याच्यामुळे ॲक्च्युली थोडा लेट झाला. ठीक आहे, इट्स पार्ट ऑफ अ जर्नी. 160 किलोमीटर, 165 किलोमीटर आहे. इथून 149 दाखवत आहे. ते कवर करायचा प्रयत्न करूया फास्टमध्ये. आणि मी तुम्हाला तर इथे काही एवढं जास्त बोरिंग नाही करत. म्हणजे जास्त काही इंटरेस्टिंग दिसलं तर तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे, तोपर्यंत चलो. आपण जो तुम्ही जर बघू शकता ना, तर आपण लास्ट जे ब्लॉक केले ना, लार्जे ट्रेक केले, त्याच्यासाठी आपण ना कोपोली मार्गे गेलो होतो सरळ. आता या वेळेस रायगडला जायला आपल्याला एक तो राईट टर्न घ्यायचा असतो. तो घ्यायचा म्हणजे पुण्या साईडला नाही जायचं आपल्याला, कोकणात म्हणजे राईट साईडला जाऊन आपण राईट घ्यायचा. म्हणजे तुम्ही बघू शकता रायडर्स त्यांचे आज काहीतरी प्लॅन्स असतील. चांगले प्लॅन्स आहेत. आज राईट टर्न आहे, तो घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मग ओल्ड मुंबई गोवा हायवे जो आहे तो आपल्याला कनेक्ट करायचा आहे. मी कदाचित चुकीचा टर्न घेतलेला आहे, फिरून घ्यायला पाहिजे होता. रस्ता इथून मग तो ओल्ड गोवा हायवे, तुम्ही ते बघितलं तर गोवा हायवेने जायचा रस्ता. जसं मी लास्ट टाइम ट्रेनला गेलो होतो तेव्हा तर रस्ता थोडाफार ठीकठाक होता. म्हणजे डायव्हर्जन्स वगैरे होते. अर्धा रस्ता बंद आहे, अर्धा रस्ता नाही बंद आहे, असं चालू होतं. आता बघू कितपत झालं आहे. माणगावपर्यंत तर माणगाव नंतर झालं होतं आणि आपल्याला माणगावच्या अगोदरच आहे. सरळ इथून होतं. हा रस्ता आहे ना, तो आपलं करणा बर्ड सेंच्युरी जो पार्क आहे ना, तो इथून आपल्याला तुम्ही जर आपण इथे समोर बघू शकता ना, तर आपण आलं ना ते कर्नाळ्याच्या बर्ड सेंच्युरी ते आपण तर जे क्लायमेट आहे ना, ते क्लायमेट आहे एक नंबर क्लायमेट. म्हणजे तुमचं एवढं समोर दिसतंय, थंड वातावरण क्लायमेट तुमचं एवढा सुंदर व्ह्यू जो दिसतोय ना, तो म्हणजे कॅमेरात जस्टिस करेल की नाही माहिती नाही. पण आता हा समोरचा व्ह्यू जो दिसेल तुम्हाला, तो व्ह्यू समुद्र धुक्यामध्ये दडलेलं आहे. हा ना, हा नवीन रस्ता बनवला जो 4-5 या दोन साईडला तुम्ही बघितलं तर पूल पावते. त्याच्यावर रस्ता कसा आतापर्यंत जरी व्यवस्थित आहे, तुम्ही 117 किलोमीटर दाखवते इथून. तर बघूया काय पद्धतीने त्याला रस्ता
9 झाले आणि आम्ही आता इंदापूर क्रॉस केले आहे. इंदापूर 9 वाजले तरी पण तुम्ही जर बघितलं ना तर दुसरं एवढं आहे की ते समोरचं जास्त लांबपर्यंत तुमच्याकडे नाही तुम्हाला दिसतोय. आता थोडा पुढे जर बघायला दिसत नाही एवढं दिसतंय. सकाळी 9:15 वाजता इंदापूरमध्ये तुला 14 किती थंडी असू शकते. थंडी खूप थंडी आहे. मला असं वाटतं की रायगडावर पण एवढं तुझं असेल आणि जर ते कसं असेल ना तर रायगडाचा व्ह्यू जो असेल तो वाला व्ह्यू होता आणि काही टोक्स म्हणा किंवा जे फायद्यावरून दिसतात ते तुझ्यामुळे तेवढे ते तो एक मॅनेजमेंट असेल. आपण जाऊया 33 किलोमीटर पहिली 7 किलोमीटरमध्ये आवाज आहे. बघू शकता अराउंड 16 मिनटं बाकीच आपल्याला पोहोचण्यासाठी. आणि मला असं वाटतं की समोर जे दिसतंय ते कदाचित टकमकतो असावं आणि शुअर नाही आहे पण मला असं वाटतंय इथून हे असं या गावात आलोय. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर रस्ता आहे जाण्यासाठी आणि थोडा एक्सपेक्टेशनपेक्षा जास्तच टाईम लागला आहे आम्हाला. म्हणजे आम्ही एक्सपेक्ट केलं होतं की 10 वाजेपर्यंत पोचू पण ब्रेक इथून जास्त झाले त्याच्यामुळे ना आम्हाला आता ते एक्सपेक्टेड टाईम दाखवतोय 10-22 जवळजवळ 20-22 मिनटं आम्हाला लेट झालेलं आहे. तुम्ही रस्ता बघू शकता अप्रतिम रस्ता आहे. समोर बघू शकता या जेवढ्या सगळ्या गाड्या लागल्यात ना त्या किल्ल्यासाठी झालेल्या आहेत. त्यासाठी मे बी स्कूलच्या पिकनिक्स वगैरे आल्या असतील. तर हा सरळ जातो रोपवेसाठी आहे कदाचित आणि चित्त दरवाजासाठी आपल्याला जायचं आहे. बसलाय इथे इथून आपल्याला जायचं आहे
चित्त दरवाजाकडे. तो समोर जो रोड गेला ना, रस्ता गेला ना, तो जातो रोपवेकडे. आणि मॅपमध्ये तुम्ही जर रायगडचा हे टाकलात ना, तर तो रोपवेच्या रोडने रस्त्याने घेऊन जाईल. मग आपल्याला इथून जायचं आहे आणि ते खाली गाडी लावून मग एक चहा ब्रेक घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण ट्रेक चालू करू. इथे तुम्हाला ना दुकानं दिसतील. हा तो जुना मार्ग आहे. दुकान आहेत सगळी महाराजांच्या झेंड्याची वगैरे. हा आहे चित्त दरवाजा. गाडी आपण पार्किंग करूया. एक मिनटं, पार्किंगसाठी बघूया जागा. पार्किंगसाठी जागा बघावी लागेल आपल्याला. इथे खाली पार्किंग करावी लागेल. इथे दगडाच्या इथे पार्किंग करूया. जो आहे ना, हा आहे चित्त दरवाजा. या चित्त दरवाजाच्या इथून थोडं तुम्ही इथून बाजूने आहे ना, हे जे कॅन्टीन आहे, कॅन्टीनच्या बाजूने जाल ना, तर तुम्हाला तिथे वाघबीळ आहे. तुम्हाला दाखवतो एक वाघबीळ. इथून हा जो रस्ता आहे, हा एक 5 मिनटं चालत गेल्यावर आहे ना वाघबीळ आहे. आपण तिकडे जाऊया आधी. इथे बघाल ना, तर हे आहे वाघबीळ. इथे याला रायगडचे डोळे पण म्हणतात. इथे 2 पुढेच्या साईडला 2 असे होल आहेत, ज्याच्यातून आपण बाहेर बघू शकतो. त्या साईडला मेन रोडकडे बघू शकतो. आणि हे जे समोर दिसते तुम्हाला, हे श्रीमान रायगड. चला आपण इथून चित्त दरवाजातून गड चढायला सुरुवात करतो आहे. आत्ता तुम्ही जर बघाल ना, तर इथे जे बांधकाम केलं आहे ते रायगड डेव्हलपमेंट म्हणून एक संस्था आहे. ते आणि आपलं पुरातत्व खातं यांच्या दोघांच्या विद्यमानाने हे केलं आहे. आणि कोल्हापूरचे युवराज श्री संभाजी महाराज ते रायगड प्रादुर्भाव समितीचे अध्यक्ष आहेत. तर त्यांच्या देखरेखीखाली सगळं हे सध्या काम चालू आहे. जे अजून वरती कदाचित काम चालू असेल अजून, म्हणजे मी जेवढी माहिती काढली होती त्याच्यामध्ये अजून काम चालू आहे थोडंफार. तर चला तर मग आपण बघूया. आता इथून चित्त दरवाजापासून ना अराऊंड 1200 ते 1600 पायऱ्या आहेत. हां, तर तुम्ही इथे हा बोर्ड बघू शकता. पहिले कसं रायगड दिसायचं आणि आता काम केल्यानंतर इथून जर तुम्ही समोरचे हा जो टोक दिसतोय ना, तो आहे टकमक टोक. टकमक टोक म्हणजे कोणी गुन्हेगार त्याचा गुन्हा जर कबूल करत नसेल तर त्याला शिक्षा म्हणून तिथून फेकून द्यायचे. तो आहे तो टकमक टोक. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी एकाही गुन्हेगाराला तिथून फेकले नाही. पण छत्रपती संभाजी महाराजांनी एकाही गुन्हेगाराला सोडलं नाही. अशा पद्धतीचं ते आहे टकमक टोक. मला दाखवतो. तो हा जो टोक दिसतोय ना, हा
तो आहे टकमकटोक. आपण तिकडे जाऊया थोड्या वेळाने. तुम्ही जर बघू शकता इथे अजून रस्त्याचं काम तेवढं रस्त्याचं काम चालू आहे. आम्ही जो पायरी मार्ग पकडला होता ना तिथून एक डायव्हर्जन आहे. पुढे पायऱ्यांचं काम चालू असल्यामुळे आम्हाला एक दुसऱ्या पायवाटेने सांगितलं की तुम्ही पायवाटेने जायला. आणि तुम्ही ते बघितलं तर हे खच्चर जे सामान दगडवरती पोचवण्याचं काम करतात. हे अजून गडाचं काम चालू आहे, म्हणजे पायऱ्या बांधण्याचं वगैरे काम चालू आहे. हा जो रूट येतो हा चित्त दरवाजातून येतो, पण ह्या रूटवर आहे ना पायऱ्यांचं काम चालू आहे तर तिथे बंद आहे, तिथे लिहिलं आहे. तर मग आपल्याला हा पर्यायी मार्ग नाणे दरवाजा हा इथून जावं लागेल. नाणे दरवाजातून असं इथून खालून एक मध्ये एक डायरेक्शन आहे इथे. इथून जर तुम्ही गेलात ना खालच्या साईडला एक डायव्हर्जन आहे, तो मग शेवटला तुम्हाला तिथे जाऊन चित्त दरवाजालाच भेटतो. असं इथे आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला आहे कोकम सरबत आणि लिंबू सरबत प्यायला. आता इथे लिंबू सरबत घेतलेलं आहे. आणि हे आपले अद्वैत शेठ म्हणतात की दम लागला आहे. आपली प्रतिक्रिया? आम्ही ना थोडं वर चालत आल्यावर ना पायऱ्या म्हणजे जवळजवळ अर्धा ट्रेक केलेला आहे. त्याच्यानंतर अर्धा ट्रेकपर्यंत तरी पायऱ्याच होत्या आणि आता सध्या तरी हा असा पायवाट आहे आणि बाजूला असे रेलिंग्स लावलेले आहेत सेफ्टीसाठी. आणि अजून पण लोक ना ह्याची कामगार अजून पण सामान वरती घेऊन चालले आहेत, म्हणजे वरती अजून पण डागडुजीचं काम चालू आहे. बघूया तो कशा प्रकारे काम अजूनपर्यंत झालं आहे आणि कसं अजून बाकी येते मला मी दाखवतो वरती पोचल्यावर. हा ना एक छोटासा झरा टाईप आहे, झरा टाईप म्हणजे वॉटरफॉल टाईप आहे. ते पण अद्वैत बोलतो आहे पाणी खूप थंड आहे, तर तो जरा फ्रेश व्हायला गेला आहे. आणि अद्वैत कसं वाटतंय? एक नंबर म्हणतो आहे. मी पण जाऊन बघतो, ट्राय करतो, फ्रेश होतो. हे ना आता ऑलमोस्ट मी महादरवाजापर्यंत पोचलो आहे. हा जसा मग तुम्ही बघू शकता हे महादरवाजाची 2 बुर्ज आहेत. तुम्हाला मी दाखवतो. हां इथून क्लिअर दिसतील महादरवाजाची 2 बुर्ज. हा एक इथे पण ना तुम्ही जसं मी मागच्या ट्रेकिंगच्या ह्याला सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे गड बांधले आहेत त्यांच्या गडाला म्हणजे जो मेन दरवाजा असतो त्याचा जो मेन दरवाजा असतो त्याचा आकार हा गायमुखासारखा असतो, गायमुखासारखा, जेणेकरून शत्रू जे हल्ला करू शकत नाही किंवा त्याच्यापासून वाचण्यासाठी म्हणून जसं मी दाखवू शकतो. हे बघा इथून आपण आलो असं हा पहिला राईट घेतला आणि हा इथे दरवाजा आहे ना ते इथून असं आतमध्ये जायला आहे. तुम्ही जर बघितलं ना तर असं इथून फिरून मग परत इथून असं जायचं आहे. हे असं आहे बघा, हे असं आहे. तर इथून तुम्ही बघितलं ना इथून येण्यासाठी तिथून असा एक पोर्ट आहे, त्याच्यानंतर हा इथून असा. तर हे काय माहिती आहे का, जेणेकरून ना आता जर तो मोठा महादरवाजा आहे जो मोठा तो फोडण्यासाठी पहिले ओंडक्यांचा वापर होता, मोठ्या ओंडक्यांचा वापर व्हायचा त्याच्यासाठी प्रेशर. तर तो तिथून प्रेशर घेण्यासाठी म्हणून एक ती बॅक मागे जाऊन पुढे येण्याची जी स्पेस असते ती तशी स्पेसच नाही आहे, त्यामुळे तो त्या
त्या सेफ्टीसाठी म्हणून तो तसा गायमुखी शेपचा किल्ला दरवाजा बनवला आहे. आपण गडाच्या वरती पोचलो आहे, म्हणजे ऑलमोस्ट वरती. ही तुम्ही इथे वरती इमारत बघू शकता इथे समोर. तर आपल्याला इथून असं वरती जायचं आहे. हे जे आहे ना, हे इथे एक तळं आहे, हत्तीतळं म्हणतात त्याला. पण आधी इथून असं वरती जाऊया, इथून तुम्हाला मी ते हत्तीतळं दाखवतो. हे जे आहे ना ते आहे हत्तीतळे. तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता तेव्हा 2 अवाढव्य हत्ती होते, राज्याभिषेकाला वापरण्यात आले होते. तर त्यांच्यासाठी म्हणून हे हत्ती तलाव बांधलं होतं. तर ॲक्च्युली तुम्ही जर विचार कराल की एवढे 2 अवाढव्य मोठे हत्ती राज्याभिषेकाच्या टायमाला आले कसे गडावर, तर ते ॲक्च्युली गडावर आधीपासूनच होते. जेव्हा ते छोटे पिल्लं होती तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना गडावर घेऊन आले होते आणि मग नंतर त्याचा वापर राज्याभिषेकाच्या वेळेस करण्यात आला होता. त्यांच्या वापरासाठी म्हणून हा हत्ती तलाव बांधण्यात आला होता. तर आता आपण आहोत होळीच्या माळावर. हे तुम्ही बघू शकता, होळीचा माळा म्हणतात त्याला. होळीचा माळा याच्यासाठी की जेव्हा म्हणजे शिवकालीन होळी इथे मोठ्या प्रमाणात व्हायची, त्याच्यासाठी ह्याला तुम्ही जर एरिया बघितलात हा तेवढा मोठा आहे. होळीचा माळ म्हणतात त्याला. इथून तिकडे राजवाडा वगैरे त्या साईडला आहे. तर आपण थोड्या वेळाने जाऊया आणि इकडे इथे ह्या साईडला बाजारपेठ आहे, ती बाजारपेठ बघूया आणि मग राजवाडा साईडला जाऊया. इथे तुम्ही जर बघितला ना, हा गेट आहे, ठीक आहे. आणि याच्या इथे ना हे 2 इथे बाजूबाजूला नगरखाने आहेत. नगरखान्यामध्ये वाजले ना नगारे की मग महादरवाजाचे दरवाजे पूर्णपणे बंद व्हायचे. आणि हा एक कातळ आहे. अद्वैत हा एक कातळ आहे. ह्या कातळेचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा महाराज म्हणजे त्यांच्या सदरीमध्ये बसायचे, सदरी आपण ना आता दरबाराच्या इथून बाहेरून थोडंसं या रस्त्याच्या इथून इथे एक गेट टाईप आहे, तिथून आतमध्ये आलो आहे, म्हणजे बाहेर आलो आहे. बाहेरच्या बाजूला जर तुम्ही इथे बघाल ना तर इथे एक तळं आहे. हे जे तळं आहे हे जे तळं आहे ना ते 12 महिने पूर्ण पाणी असतं. हे कधीच चुकत नाही. तर असं ह्या तळ्याचं वैशिष्ट्य आहे. हे जे आहे ना हे इथे महाराजांचा राजवाडा आहे. म्हणजे हा पूर्ण एरिया जो आहे ना इथे, हा जो मी दाखवतो आहे तुम्हाला आत्ता, हा महाराजांचा राजवाडा आहे. आणि हे जे आहे ना ही महाराजांची इथे जी तुम्हाला देखतो झेंड्यासाठी एक काठी दिसेल ना, ती महाराजांची मग त्याच्या मागे समाधी आहे. आणि जर तुम्ही त्याच्या पुढे जर बघाल ना तो इथे एक चौथरा आहे. हा चौथरा जो दिसतोय तुम्हाला, हा चौथरा तो तिथे महाराजांनी शेवटचा श्वास सोडला आहे असं इथे म्हणजे एक नमूद केलेलं आहे असं. आणि हा पूर्ण शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे इथे. हा एवढा मोठ्या परिसरामध्ये पसरलेला आहे. इथे ही जी भिंत आहे ना याच्या मागे महाराजांचे राजवाडे होते. आपण तिथे जाऊया. हे जर तुम्ही इथे बघाल ना, हे एक आहे आणि इथे एक आहे. हे जे 2 आहेत ना हे धान्यांची कोठारे आहेत. महाराजांनी 2 मोठी कोठारे आहेत, म्हणजे जवळजवळ 6 महिने धान्य राहील एवढी कोठारे बांधलेली आहेत. त्याच्यानंतर मग महाराजांच्या नंतर पेशवेकालीन जेव्हा पेशवे आले, स्वराज्याची कारभार पेशव्यांनी सांभाळली, तेव्हा त्यांनी मग तो तुरुंग बनवला, म्हणजे कोठडी म्हणतात त्याला, गुन्हेगारांना ठेवण्यासाठी. मग त्याचा वापर तो त्याच्यासाठी म्हणून केला. तर आपण सध्या तरी आपण इथे हे जे आहेत ना हे महाराणींचे राजवाडे आहेत. 6 महाराणींचे राजवाडे आहेत. तर आपण तिथे जाऊया, नंतर मग कोठारीच्या इथे जाऊया. तर तुम्ही जर इथे बघितलात ना तर असे समान 6 राजवाडे आहेत. तर 6 असे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या तर 8 राण्या होत्या
तर त्याचं कारण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची आई सईबाई त्यांचं निधन राजगडावर झाले होते, रायगडावर यायच्या अगोदर. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक पत्नी ज्या राजमाता जिजाऊ त्यांच्या देखरेखीसाठी पाचाडला असायच्या, म्हणून इथे 6 राजवाडे आहेत. हे जे तळ आहे त्याला गंगासागर तळे म्हणतात. गंगासागर तळे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता तेव्हा गागाभट्टांनी सप्तनदी म्हणजे पवित्र नद्यांचं पाणी आणलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा राज्याभिषेक झाला आणि त्याच्यानंतर पाणी जे उरलं ते या तळ्यामध्ये याच तळ्यामध्ये टाकलं होतं. आणि या तळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या हे तळं 12ही महिने भरलेलं असतं, कधीच सुकत नाही. हे या तळ्याचं वैशिष्ट्य आहे. ही जी समोर इमारत दिसते ना ती पहिले 7 मजली होती, आता ती 2च मजली राहिले. तुम्ही जर 4थीचा इतिहासाचं पुस्तक बघितलं ना तर त्याच्यामध्ये रायगडाचा फोटो म्हणून या इमारतीच्या फोटोचा वापर केला आहे. हे जे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला हे बाजारपेठ आहे, शिवकालीन बाजारपेठ. तर या दोन्ही साईडला बघू शकता तुम्ही, दोन्ही साईडला आहे. तर जर मी समजा ही माझी हाईट आहे, तर इथे जर तुम्ही हाईट बघाल तर एवढी आहे, जमिनीपासून एवढी. तर ही एवढी याच्यासाठी आहे म्हणून असं नमूद केलं आहे काही इतिहासकारांनी की जेव्हा इथे बाजारपेठ भरायची तेव्हा बाजार करायला लोक घोड्यावरून यायचे, त्याच्यासाठी म्हणून ही हाईटला तेवढी आहे. आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही इथे बघाल तर ह्या अशा पायऱ्या पण आहेत आतमध्ये जायला, तर जे लोक घोड्यावरून नाही यायचे त्यांच्यासाठी म्हणून त्या पायऱ्या आहेत. पण मोस्टली लोक घोड्यावरून यायचे, त्यामुळे अशा हायटेड बाजारपेठ आहे. तर तुम्ही दोन्ही साईडला बघू शकता. आणि केवढी मोठी इथे हे पण आहे, इथून चालू झालेली आहे अशी, ती खूप तिथपर्यंत आहे. आणि दोन्ही साईडला सेम तशीच आहे. तर आता आपण आलो आहोत जगदीश्वराच्या मंदिराच्या इथे. तर तुम्ही त्याचं स्ट्रक्चर बघितलात ना तर ते मशिदीसारखं दिसेल तुम्हाला. तर त्याचं रिझन म्हणजे जर शत्रूने खालून बघितलं गडाच्या इथून खालून तर त्यांना मशीद दिसावं आणि मग ते हल्ला करणार नाही याच्यासाठी म्हणून त्याचं स्ट्रक्चर मशिदीसारखं केलं आहे. तर आता मी आतमध्ये जातो आणि तुम्हाला जगदीश्वराचं दर्शन घडवतो. हे आहे, इथे पुढे आहे टकमक टोक. हे पुढे आहे टकमक टोक. टकमक टोक म्हणजे जिथून शिक्षा द्यायचे, म्हणजे कडेलोट करायचे. तर अशी ही आहे जागा. तर इथे आहे ती वीट जी तुम्हाला सांगत होतो नाही गेली, हिरोजी इंदुरकरांची. इतिहासामध्ये नमूद केलेलं आहे. पण छत्रपती संभाजी महाराज असं लिहिलं आहे की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. आणि हे बाजूला ना दोन्ही साईडला रेलिंग्स आहेत सेफ्टीसाठी, जेणेकरून काही लोक असतात अवली ते पडून ते बाहेर जातील फोटो काढायला म्हणा काही, त्यांच्यासाठी म्हणून ते ठेवलेले. आपण पुढे जाऊन बघूया.